नमस्कार पब्लिक, आम्ही आलो आता पलासबाई फाट्यावर. आम्हाला दोन मित्र भेटलेत जस्ट नवीन ओळख. हे बघा, हा एक आहे, हा एक आमच्या दादा आहे. ठाण्याचीच ठाण्याचेच आहे. पब्लिक आहे ठाण्याची. ठाण्याचेच काल्हेरचे. आता आम्ही इथून पुढं ते जाणार आहेत पोलादपूरला. आम्ही इथून रायगड. आम्हाला भेटलं सोबतीला. आता इथून पुढं पर्यंत सोबतीला जाऊ. त्यानंतर आम्हाला भेटणार लवकरच आमच्याकडे भेट घेणार रायगडला उद्याच्या दिवशी. आणि आम्हाला दोन ब्लॉगर पण भेटलेत. इकडे गाडी आहे, ते दोघं तिकडे चाय पितात. बोल. काय बरं ऐकून घ्या. आम्हाला जमलं तर आम्ही गावी जाऊन रायगडला येणार आहे, यांना भेटणार आहे आणि यांच्यासोबतच राहणार आहे. नमस्कार भावांनो. आपल्या भावाला नंबर प्लेटचा इश्यू झालाय, तर तिथं थांबलोय जरा नंबर प्लेट काढायची. हा बघा हे भडवा. बघा भावांनो, आता चाय नाश्त्यासाठी थांबलो आम्ही चौघं. मी थांबलेलो आहे आणि तिकडं फुल स्टोरीसाठी फुल व्हिडिओ काढणं चाललंय त्याच्या भावाचं. बघा भजी सोडलेत, मॅगी बिगी मागवल्यात आम्ही. भाऊ आहे आपला. तर आता मॅगी आलेले, मॅगी खातोय सगळे. पब्लिक, आम्ही आता दोघं पोचलोय रायगडवर. त्याच हिशोबाने आम्ही तर लय लवकर ठरवलेलं पोचायचं. 3 वाजता ठरवलेलं. स्वप्न 3 वाजताचे होते. दोन अजून माणसं भेटले आम्हाला मित्र. एवढे भारी मित्र होते. त्यांनी आम्हाला 4-5 वाजता इथं पोहोचवलंय. आता आम्ही चढायला घेतलं. किती वाजलेत? 6:15 झालेले आहेत. आता आम्ही चढायला घेतलंय. त्याचबरोबर व्ह्यू बघा. हॅलो बघा भावांनो, व्ह्यू बघा व्ह्यू. आम्ही आता रायगडावर आहे. त्याचबरोबर आम्ही आता इथून वर चढायला चाललोय. वर चढून पहिला टेंट लावणार आहे, तेव्हा तुम्हाला नंतर ब्लॉग दाखवतो. आता वर चढायचं आहे. जास्तच वजन आहे आमच्याकडं. वजन घेऊन जायचं तर ब्लॉग काढता येणार नाही. काढू लवकरच. हो तर पब्लिक, आम्ही आलो आता रायगडला. वरती पोचलो. सकाळी मावशीकडे जाऊन झोपलो. जेवलो तिकडंच. पिठलं भाकर खाल्ली आम्ही दोघांनी. मावशीने आम्हाला मस्त पहिले पोहे बनवून दिले. पोहे खाऊन आम्ही झोपलो. आता मस्त उठलो. नंतर पिठलं भाकर भेटला. खाऊन पिऊन आम्ही आलो इथं जगदीश्वर मंदिरात. पाया पडलो पहिलं. मग समाधीकडे गेलो. समाधीच्या पाया पडून आता आम्हाला काय कळालं इकडं आल्यावर, की आज तुम्हाला इथं राहायला भेटणार नाही. कारण की आज परवानगी नाही आहे. 15 आणि 16ची परवानगी आहे. 15ला आम्ही रात्री राहू शकतो. तर आज आम्हाला इथून खाली जावं लागते. तर खाली आम्ही आता काय करणार आहे, मावशीकडे सगळं सामान ठेवणार आहे. टेंट घेणार आहे. टेंट घेऊन आम्ही डायरेक्ट खाली जाणार आहे महादरवाजाला टेंट लावून. मग दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी लवकर निघून येणार आहे. आता माकडामध्ये भांडणं बघा. नमस्कार भाऊ. आता आम्ही आलोय रायगडच्या. आम्हाला तर वरती राहून दिलं नाही, तुम्हाला माहितीच आहे. तर आम्ही आलोय खाली. मस्त दोन टेंट लावले. आम्हाला अजून 3 मित्र भेटले. तर तिकडं तर 3 जण भेटले बघा. हा भात बनवायचा प्लॅनिंग आहे. इकडं टमाटर कांदे कापणं चालू आहे भावाचं. महादरवाजाच्या खाली 7 नंतर आम्हाला जाऊनच दिलं नाही, कारण की गेट बंद होतो. नंतर त्याच्यामुळे टेंट लावणं बुधवार जायच्या का टेंट लावणं दिलंच नाही आम्हाला. दिलं नाही टेंट लावायला. त्यामुळे आम्ही अरे तेच येते माहिती. आता आम्ही जेवायला बसलोय. मस्त आहे की भात बनवलाय, एकदम मस्त झालाय. विचार नव्हता केला एवढा भारी होईल. कारागीर 1 2 ब्लॉगर 3, हे तर काय फोनवरच होतं. 4 तांदूळ धुवायचे काम केले पाहिजे. आम्ही तर काहीच नाही, फक्त नळ्यात आलायला मदत केली लास्ट. भावांनो, आता मस्त झालंय सगळ्यांचं जेवण घेऊन झालंय. आता शेकोडी करतोय. तिकडे भेल बनवतात 2 जण. ते येतील आता भेल घेऊन. भेल पण खायची. दादानी मस्त लाकडा बिकडा जमा केलं. आता लाग बिग लावले शिड्यांवरच. तिकडं वरती महागली आहे. ब्लॉगर साहेबांनी बनवणार. हा चाकणं 1 नंबर बनवतो हा भाव. चाकणं बनवायला यालाच बोलवा. दादा एवढा रात्री कुठं चालला काय नाही. बघा चाकणा बनवायला याला बोलवा भावाने.
एक नंबर चाकणा बनवतो, एक नंबर आणि ब्लॉगर बघा काय ना काहीतरी काढतोय. साथीदार आमचा सगळ्यांना सोबत.